नमस्कार, मी अतुल प्रभू. तर थंबनेल बघून तुमका समजलाच असात विषय काय तो. तर भाजलेले काजू ह्यो विषय आजचो. तर उरलेले थोडेफार काजू होते, म्हणजे मे जून नंतर जे विकून थोडेफार शिल्लक ठेवतो आम्ही, म्हणजे गणपतीसाठी किंवा आधीमध्ये भाजी करूसाठी भिजत घालून भाजी करता येतात त्यांची. तर त्याच्यासाठी शिल्लक ठेवलेले होते काजू. तर ते काजू आज मम्मी भाजणार आहे. तर ती तुमका सगळी प्रोसेस दाखवते. आणि नक्की बघा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुढे दाखवते तुमका आता मी. तर आता तुमका दाखवते इकडे इकडे मम्मीने चूल वगैरे पेटवला ना. आणि हे बघा, मम्मी जांभीची पिशवी घेऊन उभीच आहे. दाखव की जांभी, जांभी काजी काजी. ओके, हे काजी आहेत आणि ह्याच्यातले आता थोडेसे काढता ना, थोडेसे काढणार आणि इकडे ह्या डब्यात टाकणार थोडेसे, आणि मग ते इकडे भाजणार. टाक. मला जास्त टाकू नको, फोडूच्या पण दुखायचं, मी फोडणार नाही. तर हे टाकलेले आहेत. यांची भीती ही असता की यांचं डिंक उडावता, तो जर अंगावर चेहऱ्यावरनी बसलो तर मग तो डाग जात नाही. हो प्रॉब्लेम आहे त्यांचं. बाकी काय नाही, खाव तर चांगले लागतातच. बघूया आता तुमका दाखवते पुढची प्रोसेस काय ती. ही चूल पेटणार कधी गे, धूर झालो असं सगळं. ते काठी कशा का, ते काठी कशा का माका मारू का. हां, तर हे काठी आहे. ढवळू का, एवढे लांब काठी लागतातच, कारण ते डिंक उडावतात. लांबना जरा ढवळूचं लागतं. अजून एकदा धक्को लागलो नाही, कारण खाली आग नाही त्याच्यामुळं. आणि ह्यो भोवतारचो आमचो सगळा निसर्ग, आमचो घराच्या बाजूचो. हे बांबूची झाडा जाम कचरो पाडतात. कल कचरो काढीत होते पण येत नव्हतो, कारण पाना चिपकलेत. आता सगळं एकदा गणपतीच्या आधी साफ करूचा. आता हे सगळे गडगे, इकडचे सगळे हे गडगे दिसतात, ते सगळे साफ होणार गणपतीच्या आधी. प्रत्येक घरातली याक माणूस येता आणि आपापलं थोडं गडगो साफ करता. हे इकडनं साफ केलेलं वाटतं. आमची बाजू आता ही या साईडची साफ करूची. आग पेटत नाही, मम्मीने फुकणी घेतला ना. आमच्याकडे नळी बोलतो आम्ही, त्या नळी. तर त्या नळीनं आता आग पेटवला ना. तर आणि इकडे ही आमची समोर दिसता, ही इकडे पाण्याची टाकी. आमचं म्हणजे वाडीचं पाणी इकडे येतं. आणि इकडनं ती बघा, ती लोक दिसतात, ती लोक इकडनं पाणी भरून घरी नेतात. तर अशा प्रकारे काय कोकणी माणसाचं जीवन असतं. आता हळू सावकाश नाही तर पडशील बाय गे माझे. तर हळूहळू धूर येऊ लागला, आणि जसं जसं धूर येत आणि लोकांच्या नाकात वास जात, तशी आता लोक विचारूक लागतील, जांभी भाजलास काय रे. समजात पुढे तुमका हाक मारतील ते. जोपर्यंत पत्र तापत नाही तोपर्यंत त्यांना धक्को लागणार नाही. तर हे आम्ही पूजेसाठी हे केलेली जास्वंदी लावलेले. तर इकडे काय रे, काय वय किधर रे. हां काय, ठीक आहे चल. तुमका बोललो होते ना मगाशी, कारण दुष्काळ येऊ लागलो आता जांभींच्या धुराचो. आणि हे इकडे पपईचं झाड, बऱ्यापैकी पपई धरलेत. तर आता येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लोकांच्या नाकात वास जाय तशी विचारित राहतील. एकाने विचारला ना, लवकर वाजा, लोकांच्या नाकात वास जाऊ लागलो. माका कुसमुटोक झाला विचार काय. चल लवकर कर, लवकर परत पाऊस येलो. पाऊस नाही तोपर्यंत वाजून घे. तर ही मजा असता. मजा म्हणजे मजा कसली, जर डिंक उडावलो अंगावर तर सजा होता. सजा लांबना करूचा लागतं त्याच्यामुळे. जवळ सावकाश 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 थांब, मी करते थांब. घेते मी आता. गेलं होतं 2 मिनिटासाठी, पण नाही. मम्मी नाही तर तोंडात कपडो बांध या काम ताच कर बघ. मम्मी आता जरासं ढवळलंय. शेवटी मम्मीने तोंडा का आता कापड बांधला ना, कारण तो त्याचं दुष्कारलंय हे होतं. आणि आता आग लावल्यावर इकडे मोठी आग पेटत. जोपर्यंत आग घेत नाही तोपर्यंत, एकदा आग घेतला नाही
की मोठी ज्वाळा निघतात तसे हे करतात. नाकात जाता गेलं जाता. तर इकडे मम्मी हे वाजता काय रे वास नाकात गेलो वाटता. जांभी वाजते जांभी. फोडूक यावा फोडूक मग देते तुमका 4-4 कर देते. धूर गेलो पूर्ण वाडीवर धूर झालो असो. आता खावका चांगले लागतात पण त्याच्या मागचे हे कष्ट लय भारी असतात. काही भाजी तुझं जांबी असंच पेट घेतला आणि जांबीनी आणि अशी ती ना एक फटाकण उडावली जाम. कचरा बोलतात पळाला मम्मी मम्मी कळीता मी आपला भी आलोय. काय झालं म्हटलं माका वाटलं काय अंगावर म्हटलं काय मी उडावलं की पेट पण घेता. आता तसं काय झालं की काय धावतोय म्हणता मम्मी व माझ्या अंगावर उडावली भास तू. मी पळाला. कधी लहान होता त्यापासून पुन्हा कधी जांभी भाजून दिला नाही बाबा. मला नसलं तरी झालं जांभी भाजणार नाही. मग आता फोन करून सांगता जांभी भाजून ठेव गणपती काय येतोय. कायमचा सांगता मम्मी भाजलेलं जांभी जाऊया का आवडतं. मम्मी भाजलेलं जांभी जाऊया का आवडतं. माझं जीव जाता त्याचा काय नाही मी तुका मदत करणार आहे. फोडू का ते होऊ दे एकदा. पण दुष्कर लय बसता की कशाला की जळ येतं. माका जाम ओघ झाला. घे चल मी जातेच आतमध्ये. हा काय तू भाजून झाले की मग आवाज दे. तर मी चाललो आता घरात कारण धुराचा इकडे त्रास होता मग मी चाललोय इकडे. हा जांभी वाजताय बघ. जांभींचं मस्त वास येता. काय गेलं का होतं. तू तिसरं असा विचारणार का आणलं गणपतीचा बाजार. गणपती चार शेंगे घेतलं आणि तांबट घेतलं. ओके ये आम्हीचा तोंडा कसला धूर येता बघ कसलो कसं दुखता. हा चल संध्याकाळी खाऊ काय खाऊ कवी असले तर फोडूक पण ये ऐकलंस काय. तर वाटेर घर असल्यावर ह्या असं असता जरा काय चांगला केला की सगळ्यांच्या नाकात वास जाता तसाच आहे. तर बऱ्यापैकी आता पेट घेतलेलं आहे. ढवळू नको नाही तर परत आग येतात. ही अशी पेट घेतला नाही की जरा जांभी लवकर भाजतात. धुरान जाम होग झाला की आता फटाकडे फुटोक लागले. आता धुरान जाम होग झाला. अशी गपचूप फोडून तेव्हा ना तेव्हा चांगले लागतात का. गपचूप म्हणजे तुमका दिल्याशिवाय खाणार आहे की मी. माझा जीव झालो गेलो घुसमोटो भाजताना. मदत केलंय मी तुका डावळू का जरासं गेलो आणि नाका तोंडात गेल्याबरोबर कळालं. म्हाताऱ्यांच्या नाका तोंडात गेलो चालता. तू म्हातारी हस एवढी तरणी हस तरणी. आजी झालंस तू आता. कोण म्हणा तुका आजी झालंस. आजी झालंय मला झाली 12-13 वर्ष झाली आजी झाल्यावर. ती ह्याची आजी. हा ती लेकीची आजी. लेकीकडची आता लेकाची. हा मोठ्या फॅक्टरीत ना ज्वाळा निघतात तसे ज्वाळा निघोक लागलेत आता. आणि आता माका वाटत थांबव नाही तर मम्मी घे करपतील ते. हा चालूच. हा तर मला वाटतं बऱ्यापैकी झालेले आहेत म्हणून मम्मीने म्हटलं ना का हा उडवा अंगार उडवत. पाणी खाया केवढी बालडी भरलेली आहे. धर तर ह्या असा जरा घाय करूची लागतं नाही तर पूर्ण कोळसो होऊन जातात त्याच्यात हात की अजून घे नाही ना. धूर पॉल्युशन. तर अशा प्रकारे हे करून धूर खाऊन मोठे परिश्रम करून मोठे परिश्रम केला.
मी मेलो आणि ह्यो म्हणता मी परिश्रम केलाय एवढं. मी पण दूर खालोय थोडंसं समजला ना. तर असे जांभी भाजून झालेले आहेत. तर आता त्याच्यानंतर हा आता फोडूचा पण काळजीपूर्वक लागता. हातांका तेल लावूचं लागतं किंवा हातात प्लास्टिकची पिशवी घालून फोडूचे लागतात. नाहीतर हे हातांची साला जातात अशी. तर तो त्यांचं डीक बेकार असता. पुढे दाखवते तुमका, थांबा. तर अशा प्रकारे आता सुरुवात झालेली आहे जांभी फोडू का. हे बघा, ही प्रोसेस असताना यांचा डीक असता तो बेकार असता. त्याच्यामुळे मम्मीने खोबरेल तेल आधीच घेऊन ठेवला ना. फुटतच चांगले गे, फुटतच चांगले, भाजले पण एकदम मस्त. तसे हवे तसे कुरकुरीत. बघ सगळे आता फोडू नको, आता वाजले जास्त. रात्री जेवणाक टाइम होतो. अर्धेत वाटल्यास थोडेसे ठेवून कोणा कवी असतील त्यांनी यावा. फोन लाव ती कसं का ती गोंगडी काहीतरी देवचा त्याचा. एक मी खाऊन बघते आता. मी लावित ते तू लागत नाही. बघते लावते. काताना चांगले लागतात तुमका. पण हे बघ हातांचा काय होता. तुला सांगितलंय थोडे टाक, तू टाकलंस तिथे जास्त टाकलंस. मग ते किती एवढीशी किती टाकणार. आमका चांगले लागतात म्हणजे तुका चांगले नाही लागत. माका चांगले लागतात रे, पण या माझ्या हात पुसतात त्याचा काय. तुला ती प्लास्टिकची पिशवी घालूच ना आता. बसतात तो प्लास्टिकच्या पिशवी सरळ बसत नाही. चांगले आहेत ना, घर खराब नाही ना आले. चांगले खराब कधीची होती, किती दिवस 10-15 दिवस सुकवले. तर हे असे इकडे फोडून झालेले जमा भारी लागतात, जबरदस्त.